रविराज पटेल साबळे यांचा कॉक्रोच जनता पार्टीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश. लवकरच महाराष्ट्र राज्यामध्ये राजकीय सुनामी येणार. तुमचा आणि तुमच्या पक्षाचा खेळ आता लवकरच त्याचा खात्मा इथे होणार आहे, कारण की देशामध्ये आता युवांचं संघटन इथे तयार झालेलं आहे आणि ते संघटन म्हणजे आम संघटन नाही, ते म्हणजे कॉक्रोच जनता पार्टी ऑफ इंडिया. चीफ जस्टिस ऑफ इंडियाच्या एका वक्तव्यानंतर अगदी काही दिवसामध्ये भारतातील युवांनी असं मोठं संघटन तयार केलं की जे ना भूतो ना भविष्य, ना मागे ना पुढे कधी झालं ना कधी होणार, ते म्हणजे कॉक्रोच जनता पार्टीचे इंस्टाग्राम पेजवरती जे काही फॉलोअर्स एवढा फास्टमध्ये ग्रो झालं आहे, जे सर्वोच्च मोठं एक रेकॉर्ड ह्या भारतातच नव्हे तर पूर्ण ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये इथं बनलं आहे की एवढा कमी टायमामध्ये एवढे फॉलोअरशिप मिळवणारं एकमेव इंस्टाग्रामचं पेज म्हणजे कॉक्रोच जनता पार्टी ऑफ इंडियाचं ऑफिशियल इंस्टाग्राम हँडल. नमस्कार मित्रांनो, मी योगेश पापळे स्वागत करतो आपण सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आता लवकरच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप मोठं राजकीय भूकंप वादळ सुनामी इथं येणार आहे. ते सुनामी म्हणजे आता अभिजित दिपके जे कॉक्रोच जनता पार्टीचे को फाउंडर आहे, ते आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ते आलेलं आहे आणि लवकरच त्यांचा मीट जे आहे की मनोज जारांगे, त्याचबरोबर रविराज साबळे आणि इतर जेवढे पण काही सोशल वर्कर आहेत, चांगले माणसं आहेत, त्यांच्यासोबत इथे होणार आहे. याचं कारण काय त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. आता नेमकंच लेटेस्टमध्येच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आपल्या राज्याचे यांनी असं काही वक्तव्य कॉक्रोच जनता पार्टीवरती केलं आहे की खरंच ते निर्लज्ज, त्यांना म्हणाय की काय म्हणायचं ते मला देखील आणि एकंदरीत तुम्हाला देखील समजत नाही. आत्ताच कॉक्रोच जनता पार्टीचं एक मोठं प्रोटेस्ट, एक आंदोलन दिल्लीमध्ये जंतर मंतर इथे पार पडलं. अर्थात त्या आंदोलनाला अद्यापही कोणतंही जे की उत्तर जे आहे की इंडियन गव्हर्नमेंटकडून ते भेटलं नाही. ते आंदोलन कशासाठी केलं, काय केलं ते तुम्हाला ऑलरेडी माहीत असेल. ते आंदोलन त्यांनी केलं की ज्यावेळेस आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये एकंदरीत आपल्या पूर्ण देशामध्ये ज्या काही नीटच्या एक्झाम्स पार पडल्या, नीटचे पेपर्स पार पडले आणि ते एक्झाम्स होऊन सर्व काही क्लिअर झाले असता देखील ते सर्व काही कॅन्सल करण्यात आले. त्याचं कारण काय होतं की पेपर लिकेज, पेपर फुटला म्हणून. तर त्यांचं म्हणणं पडलं की शिक्षण मंत्री जे केंद्रीय शिक्षण मंत्री आहे, इंडियन एज्युकेशन मिनिस्टर आहे धर्मेंद्र सिंग प्रधान, हे काय झोपले होते का, त्यांच्यावरती त्यांनी जे आहे की आरोप करत त्यांना राजीनामा, इस्तिफा मागण्यासाठी ते आंदोलन केले. बट दुर्दैव हे आहे की अद्यापही इंडियन गव्हर्नमेंटकडून जे आपलं भारत सरकार आहे त्यांच्याकडून कोणतेही जे की ॲक्शन घेण्यात नाही आली किंवा कोणतेही उत्तर कॉक्रोच जनता पार्टीला किंवा त्यांच्या फाउंडरला इथे देण्यात नाही आले. परंतु आपल्या महाराष्ट्र राज्याचे सीएम कॉक्रोच जनता पार्टीला सपोर्ट करणं किंवा त्यांना एकंदरीत थोडक्यात त्यांना पाठिंबा देणं किंवा त्यांच्याविषयी चांगली बोलणं ते तर दूरच, परंतु त्यांनी असं काही विधान केलं की कॉक्रोच जनता पार्टीचे जे काही को फाउंडर आहे ते संविधानाच्या अनविरुद्ध तिथे चालू लागले. त्यांना संविधानातलं काहीच तत्व, अटी, जे काही कायदे त्यांना माहीत नाही. फक्त ते पुस्तक घेऊन तिथे पळू लागले, पुस्तक घेऊन हे करू लागले, फक्त स्टंटबाजी करू लागले, असं आपल्या फडणवीस साहेबांचं जे की विधान आहे. मित्रांनो, खरं म्हणजे आपण सर्वांनीच जंतर मंतरला बघितलं, ज्या प्रकारे त्या ठिकाणी भाषणं झाली, नारे लागले, वक्तव्य झाली, त्यातनं एक गोष्ट लक्षात आली, भारताच्या युवांची अभिव्यक्ती नाहीये तर अराजकता पसरवण्याच्या मानसिकतेची अभिव्यक्ती आपल्याला पाहायला मिळाली. आणि विशेषतः भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हातात घ्यायचं आणि त्या संविधानाने तयार केलेल्या संस्था नाकारायच्या. तर एकंदरीत काही नाही काही खूप असं मोठी निर्लज्जता याला आपण म्हणू शकता किंवा याला एक मूर्खपणा आपण म्हणू शकतो. खरं तर मित्रांनो, आपल्या भारतामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये जो काही अन्याय, अत्याचार ह्या भ्रष्ट व्यवस्थेच्या माध्यमातून चालू आहे, तर खरं तर याच्या विरोधात कॉक्रोच जनता पार्टीसारख्या माणसांनी आवाज इथे उठवायला पाहिजेत किंवा त्यांनी आवाज उठवायला याशी आता पर्याय नाही. जसं की एक उदाहरण घ्यायचं म्हणलं तर मित्रांनो, पटनाचे जे खान सर आहे, आजपर्यंत त्यांना खूप मोठे अवॉर्ड्स देण्यात आले, खूप मोठे जे पुरस्कार देण्यात आले, त्यांना चांगलं म्हणून संबोधन झालं, चौकडे त्यांची खान सर म्हणून एकंदरीत ते चर्चा होत होती. बट तेच आज खान सर फैजल खान तिथे म्हणले आणि आता तेच खान सर पोलिसांच्या ताब्यात आहे आणि असं सांगण्यात येऊ लागलं की लवकरच गव्हर्नमेंटच्या माध्यमातून त्यांनी चालू केलेलं जे फ्री एज्युकेशन देतं, फ्री जे की आरोग्य सुविधा देते, ते मोठं इन्स्टिट्यूट त्यांचं बंद इथे पाडणार आहेत इंडियन गव्हर्नमेंट. कशामुळे? अंजना ओम कश्यप ज्या की आज तकचा एक मोठा रिपोर्टर आहे, त्यांच्या विरोधात त्यांनी अन्यायाच्या विरोधात त्यांनी खान सरांनी आवाज उठवला. कारण की अंजना ओम कश्यप यांनी असं एक विधान केलं होतं, जे शिक्षक आहे, जे ऑनलाईन कोचिंग करतात, ऑनलाईन विद्यार्थ्यांना शिकवतात, ते फक्त स्टंटबाजी करतात, व्ह्यूअरशिप मिळवण्यासाठी, फेमस होण्यासाठी काही पण ब्लॅकबोर्डवरती लिहितात आणि विद्यार्थ्यांना एकंदरीत भ्रमित करतात. असं त्यांनी काही विधान, वक्तव्य जे आहे की एकंदरीत सर्व काही
शिक्षकांवरती केलं होतं, शिक्षक प्रवर्गावरती केलं होतं आणि यालाच उत्तर देत खान सरांनी जे की अंजना ओम कश्यप यांच्या विरोधात काहीतरी ते शब्द वापरले होते. बट ते पॉझिटिव्हिटीने तिथे बोलले होते. परंतु तरी देखील ह्या इंडियन गव्हर्नमेंटने जे आहे की आता खान सरांना जे की ताब्यात इथे घेतलेलं आहे मित्रांनो, एकंदरीत त्यांची हालत बदतर इथे झाले. आजपर्यंत जे खान सर होते ते आता तिथे फैजल खान इथे बनलेले. तर हीच एकंदरीत आपल्या देशाची मित्रांनो खरी सत्य इथं आहे किंवा खरं सत्य आपल्या देशाचं आहे. परंतु मित्रांनो आता लवकरच ह्या भ्रष्ट व्यवस्थेचा जे काही सत्तेत बसलेले यांचा खात्मा झाल्याशिवाय राहणार नाही. कारण की युवांचं संघटन इथे मित्रांनो तयार झालेलं आहे. कॉक्रोच जनता पार्टी ऑफ इंडिया को फाउंडर जे की अभिजित देपके त्यांनी सांगितलंय की मी प्रत्येक राज्यामध्ये जाणार, प्रत्येक त्या डिस्ट्रिक्टमध्ये जाणार, प्रत्येक त्या तालुक्यामध्ये जाणार, प्रत्येक ठिकाणी जाणार आणि एकंदरीत सर्व जनतेला जे की जागरूक करणार. आणि आता लवकरच मित्रांनो एक राजकीय भूकंप म्हणजे असा की आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठं एकंदरीत फेमस व्यक्तिमत्व आहे, एकंदरीत सोशल वर्कर म्हणून आहे, ते म्हणजे रविराज साबळे पाटील. इंस्टाग्रामचे खूप मोठे बलाढ्य रील स्टार. ते सध्याचे स्थितीला आहे जिथे जिथे अन्याय होतो तिथे तिथे ते धावून जातात आणि तिथे न्याय दिल्याशिवाय ते चूप तिथे बसत नाही मित्रांनो. रविराज साबळे यांचा जर कधी काही महिन्याचा इतिहास बघितला असता तर नक्कीच अंगावरती शहर येतात. कारण की ज्या पद्धतीनं तो माणूस महाराष्ट्रामध्ये इथे काम करू लागलाय, जर कधी यदा कदाचित जर कधी को फाउंडर जे की अभिजित देपकेचे कॉक्रोच जनता पार्टीचे ते आणि रविराज पाटील साबळे यांची अलायन्स इथे बनली, जर की रविराज पाटील साबळे यांनी जे की कॉक्रोच जनता पार्टी ऑफ इंडियामध्ये पक्ष प्रवेश केला तर नक्कीच हे महाराष्ट्राचं आणि एकंदरीत या देशाचं चित्र अगळं वेगळं झाल्याशिवाय राहणार नाही. कारण की मित्रांनो एक चिंगारी सर्व काही बदलू शकते आणि ती चिंगारी लागायला आता जास्तीचा वेळ येत नाही. कारण की मित्रांनो एकंदरीत ही भ्रष्ट व्यवस्था यांचा जे की खूप मोठी अति इथे झाली आणि जिथे अति होती त्यांची तर माती होते, अशी आपली जुनी पूर्वजांची म्हण इथे आहे. मित्रांनो आता मुख्यमंत्र्यांवरती देखील लवकरातच गुन्हे दाखल होणार आहे आणि दाखल होऊ देखील लागले. ते म्हणजे कशामुळे तुम्हाला माहिती असेल की लेटेस्टमध्येच त्यांनी एक शेतकरी कर्जमाफी जाहीर केली, ती म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या नावाने. तर या कर्जमाफीचं त्यांनी असं आश्वासन निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये दिलं होतं की राज्यातील एकंदरीत संपूर्ण शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येईल आणि त्यांचा सातबारा. हे सरकार खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे. म्हणून आपण निर्णय केलाय पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत. शेतकऱ्यांचा 7/12 करूया कोरा 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 करूया कोरा कोरा कोरा. 7/12 कोरा करणं याचा अर्थ काय असतो की 7/12 एकंदरीत तो कोरा करणं. बट यांनी त्या कर्जमाफीमध्ये अशा नियम अटी निकष लागू केले की त्याच्यामध्ये लाखो शेतकरी आता इथे अपात्र होणार आहे आणि कर्जमाफीचा लाभ फक्त 2 लाख रुपयापर्यंत मिळणार आहे. तर याच्याच कारणामुळे एकंदरीत या कर्जमाफीच्या GRचा जे आहे की जाळ करून जे की शेतकरी आता आंदोलन करण्याला उतरू लागले आणि थेट मुख्यमंत्री महोदयावरती गुन्हे दाखल करण्यासाठी आता ते पुढाकार घेऊ लागले. लवकरच याच्या संदर्भात देखील तुम्हाला व्हायरल न्यूज इथे बघायला मिळणार आहे. मित्रांनो एकंदरीत या सर्व भ्रष्ट व्यवस्थेवरती तुम्हाला काय वाटतं आणि कॉक्रोच जनता पार्टी रविराज साबळे यांच्याविषयी काय वाटतं तुमची राय नक्कीच कमेंट करून सांगू शकता. खरंच रविराज पाटील साबळे यांना जे की कॉक्रोच जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश करायला पाहिजेत किंवा ती पार्टी जॉईन करायला पाहिजेत किंवा त्यांना सपोर्ट करायला पाहिजेत का, तुमची राय हे देखील कमेंट करायला विसरू नका. मिळा काय मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला बघत राहा आणि पुढले असलेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच तुम्ही सबस्क्राईब इथे करू शकता. खूप खूप धन्यवाद.